मतदारांनी मतदान करून लोकशाहीचे बळकटीकरण करण्याकरिता पुढे यावे असे आवाहन रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केले आहे। त्या अनुषंगाने रामटेक शहरामध्ये मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत नगर परिषद रामटेक क्षेत्रातील मुख्य रस्त्यावरून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या बाईक रॅलीची सुरुवात नगरपालिका रामटेक पासून करण्यात आली होती। यावेळी बाईक रॅलीला उपविभागीय अधिकारी रामटेक व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार रमेश कोडपे, मुख्याधिकारी पल्लवी राऊत, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, उपविभागीय अभियंता पोकळे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीस सुरुवात केली आहे। सदर बाईक रॅलीमध्ये रामटेक शहरात कार्यरत 100 पेक्षा अधिक शासकीय अधिकारी व कर्मचारी मतदार जनजागृतीचे विविध बॅनर घेऊन सहभागी झाले होते। नगर परिषद रामटेक क्षेत्रातील सर्व वॉर्डमधील मुख्य रस्त्यावरून ही बाईक रॅली काढण्यात आली होती। गांधी चौक येथील समारोपीय कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी रामटेक, तहसीलदार रामटेक व मुख्याधिकारी रामटेक यांनी मतदाराला येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले। तसेच गांधी चौकात मतदारांसहित शपथ घेतली आहे। MCN न्यूज मराठीकरिता राकेश मर्जीवे, रामटेक। तरीपण हा कार्यक्रम कारण मतदार तुम्ही आहात आणि तुम्हाला जनजागृती तुमच्यामध्ये व्हावी याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता। सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे या माध्यमातून की 19 तारखेला मतदानाचा दिवस आहे। या दिवशी सर्वांनी आपापल्या मतदान केंद्रावर मतदानाला उपस्थित राहावं आणि आपलं जे कर्तव्य आहे, आपला जो हक्क आहे मतदानाचा, तो अवश्य बजावावा असं सर्व मतदारांना आमची विनंती आहे।